पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज भारत सरकारनं भल्या पहाटे पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे सुमारे 100 आतंकवादी मारले गेले आहेत. या ऑपरेशन सिंदूरचं जालन्यात काँग्रेस पक्षानं स्वागत केलं असून फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 26 हिंदू कुटुंबातील पर्यटकांना ठार मारलं होतं. यानंतर भारत सरकारनं पहाटे 3 वाजेच्या सुमारास पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. या 9 हल्ल्यांमध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारतीय सैन्याने केलाय. ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसनं जालन्यात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, खासदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. जालना ते नांदेड जो समृद्धी महामार्ग होतो त्या संदर्भात देवमूर्ती शेतकऱ्याचं आंदोलन सुरू मागे 2-3 दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. काय चर्चेला तोडगा निघाला का? जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आणि कैलास शेठ माझे आमदार आपल्या जालन्याचे आम्ही मुद्दाम सगळे शेतकरी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भाऊ सगळेच आलो आणि त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला भेट दिली. शेतकऱ्याने आम्हाला त्यांचे काही प्रश्न सांगितले. ते खऱ्या अर्थाने अगदी न्याय प्रश्न आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे असेच आहे. परंतु ते बिचारे उपोषणाला बसले, त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्यातले काही प्रश्न जे SDM लेवलला सुटू शकतात, काही प्रश्न कलेक्टर लेवलला सुटू शकतात, त्याच्यावर जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्ही याच्यातून काही ना काही मार्ग काढू. परंतु जो मूल्यांकनाचा खरा प्रश्न आहे की जे मूल्यांकन आम्हाला 2013च्या कायद्याप्रमाणे मिळायला पाहिजे, 80% शेतकऱ्यांनी संमती दिल्याशिवाय तो प्रकल्प राबवता येत नाही. आणि ते मूल्यांकन आजच्या मितीला जे रेडी रेकनरने बाजार मूल्य धरलेलं आहे, आम्हाला कंपल्सरी मूल्यांकन का, कंपल्सरी ॲक्वायझेशन का करता? तुम्ही तडजोडीने ॲक्वायझेशन करा का? तर जालन्याच्या शहरालगत जमिनी आहे त्याचा दर जो मागच्या 5 वर्षापूर्वी होता तो आज राहिलेला नाही. नोटिफिकेशन 2021ला निघालेलं आहे आणि तुम्ही दर कधीचे सांगताय आम्हाला? त्या 2024ला घ्या. याच्यामध्ये फार मोठी तफावत मूल्यांकनामध्ये आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा जोपर्यंत मूल्यांकनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ते आंदोलन सोडणार नाही आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. पहलगाममध्ये जे निर्दोष लोकांची हत्या पाकिस्तानी समर्थकाने जे केली त्याचा बदला म्हणून काल रात्री आपल्या भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर या नावाखाली जेवढे दहशतवादी अड्डे होते त्यांना वर एअर स्ट्राईक करून 90 ते 100 आतंकवादी मारलं. त्याबद्दल आम्ही इथं सेलिब्रेट करीत आहे. खरं तर इथं काही राजकारण करायचं नाही, पण आम्ही सल्यूट करतो आमच्या इंडियन आर्मीला, ज्याने लवकरात लवकर बदला घेऊन हे सिद्ध केलं की आम्हाला जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचं काम करणार आहे तर मी तुम्हाला नेस्तभूत करण्याचा आज इशारा दिलेला आहे. निश्चित एवढं सांगतो की सरफरोशी की तमन्ना अब हमारे सीने में है, देखना कितना जोर बाजुए कातिल में है, वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, अब हम क्या बताएं हमारे सीने में क्या है. NTV न्यूज मराठी, जालना.